हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लाँग व्हिडिओमध्ये. गावावरून येऊन 2-3 दिवस झाले, तर तुम्हाला पाठीमागे बॅग दिसत असेल, त्या बॅगांमधले मला सगळे कपडे व्यवस्थित ठेवायचे. माहेरवरून आल्यापासून थोडासा आळस असल्यासारखं झालं आहे अंगात आणि मुंबईला एवढं जास्त गरम होतं आहे, त्यामुळे एक काम केलं की बसते, एक काम केलं की बसते असं होतं आहे. तर चला म्हटलं तर आपल्या कामाला लागायला पाहिजे. सासरे आल्यावर आळस करून चालणार आहे का? आपली जी काही कामं आहेत ते आपल्याला करायलाच पाहिजे. तर इथं ज्या दिवशी आम्ही आलो होतो, त्याच दिवशी हे सगळं सामान मी बाहेर काढलं होतं आणि त्या दिवशी थोडासा व्हिडिओ शूट केला होता. तोच तुमच्यासोबत मी शेअर करते. तर मम्मीने हे सगळं सामान दिलं होतं. तर खूप ओझं होतं. सोनाक्षीचे पप्पा जास्त ओझं घेऊ देत नाहीत. गावावरून येताना बॅगा उचलायला नको म्हणतात. त्यांना जास्त ओझं असलेल्या बॅगा नको वाटतात घ्यायला, आणायला, न्यायला. त्यामुळे ते जास्त काही घेऊच देत नाहीत. तरी पण मी एवढं सामान आणलं होतं बॅगेत टाकून. आणि आमचं घर कसं जरा वरती आहे ना, डोंगरावरती. थोड्याशा पायऱ्या चढून वरती यावं लागतं. त्यामुळे मग ते जास्त काही सामान घेऊ देत नाही, ओझं होतात म्हणून. तर इथं मम्मीने आंबे दिले होते. अर्धे आंबे फ्रीजमध्ये ठेवले होते थंड होण्यासाठी. चटणी बनवून दिली होती. साखर दिली होती. हरभऱ्याची डाळ बनवून दिली. याच्यामध्ये साखर दिली होती आणि याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ दिली आहे. चटणी करून दिली. मला ताईंनी पण चटणी दिली, म्हणजे माझ्या अकलूच्या नंदेने पण चटणी करून दिली होती. आळूचे पान आहे, चिंच आहे. पितळेचे भांडे घासायला चिंच आणली होती आणि हे चिंचुके भाजलेले दिलेत. तूप दिलं होतं. आणि लेकीच्या घरी किती जरी सगळं असलं तरी आईचा जीव काय राहतोय का? लेकीला काय देऊ आणि काय नाही असं होतं. तर हे घेऊन जा, ते घेऊन जा, तिथं चालूच होतं. ते सगळं सामान आणलेलं ते सगळं मी व्यवस्थित ठेवलं आणि 10 तारखेला आमची ॲनिव्हर्सरी होती. तर कामाच्या घाई गडबडीत आता पोस्ट टाकते, नंतर पोस्ट टाकते यूट्यूबवरती असं करत हे काम कर, ते काम कर, हे झाल्यावर टाकते पोस्ट असं करत करत शेवटी पोस्ट टाकायची पण राहून गेले. तर 10 तारखेला आमची ॲनिव्हर्सरी होती आणि माझ्या भाच्याने केक आणला होता, तोच आम्ही कट केला होता. तयार वगैरे काहीच झाले नव्हते कारण खूप जास्त गरम होत होतं. आणि चिकन बिर्याणी, चिकन रस्सा, कोशिंबीर असं सगळा स्वयंपाक केला होता आणि घरातल्या घरातच आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली एकदम साध्या सिंपल पद्धतीने. तर इथं मला आता बॅगांमधले सगळे कपडे नीट ठेवायचे होते. ही बॅग खूप मोठी आहे, याच्यामध्ये भरपूर सारे कपडे बसतात आणि बॅग पूर्ण भरले. आणि पूर्ण बॅग भरल्यानंतर ना याचं खूप ओझं झाल्यासारखं होतं आहे. असायलाच मोठे त्यामुळे कपडे पण जास्त बसतात आणि यांचं कसं असतं, जास्त बॅगा करू नको. मग आता 1-2 बॅग घेतले तर त्यातच सगळे कपडे बसवायला लागणार. त्यामुळे मग ओझं पण होतं. तर असो, आता इथले सगळे कपडे मला व्यवस्थित ठेवायचे होते कपाटामध्ये आणि एकतर एवढा आळस आला होता, तरी पण मी म्हटलं चला आता आळस करून जमणार नाही. आपण हे सगळे कपडे ठेवून देऊया. तर साधं म्हणजे अशाच घड्या करून कपडे ठेवले, तरी एवढे व्यवस्थित काय मी मन लावून केलं नव्हतं. अशाच घड्या केल्या आणि ठेवल्या. म्हटलं चला परत एकदा नंतर ठेवीन व्यवस्थित म्हणून. तर असे सगळे कप्प्यांमध्ये ज्याचे त्याचे कपडे व्यवस्थित ठेवून घेतले. सोनाक्षीचे, माझे, प्रणूचे, आईचे. आणि या एका कपाटामध्ये 5 जणांचे कपडे, तर सगळ्यांचे कपडे यातच ठेवायचे असतात. त्यामुळे सारखे विस्कटले जातात. म्हटलं चला आता तोपर्यंत असंच ठेवून घेते आणि मग साड्या वगैरे पण आणलेल्या व्यवस्थित ठेवून घेतल्या. म्हटलं नंतर सगळं व्यवस्थित करायच्या वेळेस सगळं काढून पुसून परत नीट घड्या करून ठेवेन. आता असंच तात्पुरतं घड्या करून मी ठेवलं होतं, तरी पण व्यवस्थित वाटत होतं. विस्कटलेलं सगळं कपाट असलं की मग कुठलेच कपडे बसत नाही आणि घड्या करून ठेवलं की मग भरपूर सारे त्यात कपडे बसतात. तर मला सगळं आता माझं आवरून झालं. तर बॅगांमधले कपडे वगैरे व्यवस्थित ठेवले. भांडे घासले होते ते पण लावून घेतले. तर आणि मला भाजलेले चिंचुके खायला खूप जास्त आवडतात. एकदम कडक भाजलेले असतात ना, ते खूप खमंग असे चिंचुके लागतात. तर तेच मी खात होते. तुम्हाला आवडतात का भाजलेले चिंचुके? नक्की कमेंटमध्ये सांगा. शाळेत असताना आम्ही खूप जास्त भाजलेले चिंचुके खायचो. तर इथं माझं सगळं किचनवरचं आवरून झालं होतं. तरी पाठीमागे थोडासा पसारा तुम्हाला दिसत असेल. तिकडचं मला क्लीन करायचं आहे. किचन वगैरे सगळं मी चकाचक केलं होतं आणि त्यात थोडासा स्वयंपाक वगैरे राहिला होता. कारण बाकीची सगळी माझी कामं झाली होती. आई कपडे धुवत होत्या. फरशी वगैरे पुसून घेतली आणि इथं सगळं सामान मी डब्यामध्ये पितळच्या भरून ठेवले. तर खाली डब्यामध्ये हरभऱ्याची डाळ, साखर भरून ठेवली, चिंच आणि जे काही काचेच्या वस्तू आहेत ते मी डब्यामध्ये ठेवत असते. लागेल त्यावेळेस आपल्याला काढून ते वापरता येतात. बाहेर ठेवलं तर खूप सारा पसारा होतो आणि खराब होतात, चिकट धूळ बसते आणि चिकट पण भांडे होतात. त्यानंतर ज्वारीचं दळण करायचं होतं. ज्वारीचं पीठ संपलं होतं आणि इथं ज्वारीचं दळण वगैरे केलं. त्यानंतर फरशी वगैरे पुसायची होती. म्हटलं अगोदर दळण करून घेते आणि नंतर फरशी पुसते. तर मुलं पिक्चर बघत बसलेले. त्यांना अजिबात काही करमत नव्हतं. कोई मिल गया पिक्चर जादूचा, तो बघत बसलेले. त्यांनी पाहिला नव्हता. तर त्यांच्यासोबत मी पण बघत होते अधूनमधून. कारण काहीच करमत नाही. गावावरून आलं की 3-4 दिवस कशातच मन लागत नाही. माझं तर असं झालं होतं ना, शरीराने मी इथे आणि मनाने गावाला असल्यासारखे. सगळं आपल्याला तिकडचीच आठवण येते आणि पोरांना पण खूप बोर होत होतं. ते बोलत होते, "मम्मी चल गावाला परत, इथं काही करमत नाही." म्हटलं 2-4 दिवस तसं होईल, परत सवय झाली की मग काय नाही वाटणार. आणि आता लवकरच शाळा चालू होते 15 तारखेला. तर मग शाळा एकदा चालू झाली की मग मुलांना पण काही नाही वाटत. शाळेत जायची याची सवय लागते. त्यांना पण करमून जातं त्यांच्या फ्रेंड्ससोबत शाळेत गेल्यावरती.
आणि मग आपल्याला पण घरचं काम पटपट करायचं, त्यांना सोडायचं आणायचं, यामध्ये आपली पण वेळ सगळा निघून जातो. त्यामुळे मग काही वाटत नाही. तर इथं मी दळण वगैरे केले आणि तुम्हाला दिसत असेल माझ्या डोळ्यावरती झोप किती आले, एकदम थकवा आला आहे, आळस भरल्यासारखं झालं आहे. गावावरून येऊन 2-3 दिवस झाले पण आळस काही जात नाही अंगातून आणि गरम होते त्यामुळे झोप पण नीट होत नाही. आणि जेव्हा आम्हाला गावावरून मुंबईला यायचं होतं त्या दिवशी भरपूर पाऊस पडला गावाला, वालचंद नगरला. खरंच खूप पाऊस झाला आणि यायला आम्हाला खूप त्रास झाला, कारण आम्ही आतमध्ये रानात राहतो, रानात वस्ती आमची आणि तिकडून रोडपर्यंत येऊस्तोपर्यंत खूपच म्हणजे पाऊस जोरात होता. चिखलातून यावं लागलं, तसंच वरून पाऊस मोठा चालू होता, विजा चमकत होत्या. तशाच ह्याच्यात आम्ही सगळेजण आलो आणि पावसाचं वातावरण झालं होतं. त्यामुळे अगोदरच रोडला म्हणजे चाचा आहेत तिथे आमच्या अंकल आहेत, त्यांच्या घरी बॅगा वगैरे अगोदरच नेऊन ठेवलेलं आहे. त्यामुळे मग नंतर भैयाने गाडी वगैरे बोलवली आणि गाडीत बसून मग स्टँडवर गेलो आणि लगेच बस आले. मग बसने मुंबईला आलो. तर खूप त्रास झाला आहे, गेल्या वर्षी पण तसंच झालं होतं. तर असं आता संध्याकाळी डायरेक्ट मी शूट घेतल्यानंतर तर मम्मीने येताना आळूचे पानं दिलं होते. तर याच्या मला वड्या बनवायच्या होत्या. म्हणजे दुसऱ्या चॅनलवरती आपल्या रेसिपीचं जे चॅनल आहे त्याच्यावरती मला गावरान पद्धतीच्या आळूच्या वड्याची रेसिपी टाकायची होती आणि मस्त ताजे फ्रेश आळूचे पानं होते. तर म्हटलं चला रेसिपी पण होईल आणि घरात सगळ्यांना खायला पण होईल. तर भरपूर पानं होते त्यामुळे भरपूर मिरच्या वगैरे घेतलेल्या, 1 चमचा जिरे घेतले होते, भरपूर सारा लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घेतलेल्या. आपल्याला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि हे सगळं मिक्सरवरती ना जाडसर बारीक करून घ्यायचं आणि बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये हे सगळं बारीक करून टाकायचं. जाडसर बारीक केलेलं मिश्रण त्यामध्ये टाकायचं आणि चवीनुसार मीठ, हळद, ओवा सोळून टाकायचा. आणखीन वाटलंच तर थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकायची. पाणी टाकून ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला लावून या वड्यांची रोल करून शिजवून घ्यायचे 10 मिनिट आणि थंड झाले की कट करून फ्राय करायचे. तेलात एकदम तुम्ही तळू शकतात किंवा मग तव्यावरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ शकतात. स्वयंपाक करताना तर एवढं किचनमध्ये गरम होतं ना, बापरे भयानक गरम होते. सकाळी आणि संध्याकाळी खूपच जास्त गरम होतं. जेवढं दुपारी होत नाही तेवढं सकाळी आणि संध्याकाळी होतं. तरी ते वड्या वगैरे शिजवून घेतल्या, त्यानंतर कुकरमध्ये लाल मसूरचं कालवण केलं. आता चपात्या बनवल्या आणि चपात्या बनवल्या की म्हटलं त्याच तव्यामध्ये लगेच वड्या पण तळून घेता येते. गरम तवा असला की पटकन वड्या तळता येतात. तुम्हाला नंतर दाखवते मी वड्या कशा झाल्या होत्या. तर माझी मोठी बहीण ताई मला म्हटली की तिकडे गेल्यानंतर तू आळूच्या पानांची वड्याची रेसिपी टाक, मी तुझं बघून बनवते, मी कधीच बनवलं नाही. मला अगोदर आश्चर्यच वाटलं की अजूनपर्यंत तू कसं काय बनवलं नाही. तर म्हटली कधी बनवलंच नाही, कोण ना कोण नेहमी घरात बनवायचं, त्यामुळे कधी वेळच आली नाही अळूची पानं म्हणजे अळूच्या पानांच्या वड्या बनवण्याची. तर म्हटलं ठीक आहे, तर मी ही रेसिपी वगैरे बनवली आणि आपल्या रेसिपीच्या चॅनलवरती क्रिस्पी कुरकुरीत आळूच्या पानांच्या वड्या गावरान पद्धतीने कशा बनवायच्या त्याची मी रेसिपी अपलोड केली आहे आणि रेसिपीच्या चॅनलवरती याची मी रेसिपी अपलोड केली आहे. तर कालच हा व्हिडिओ मला अपलोड करायचा होता, परवा दिवशी व्हिडिओ बनवला होता, पण काही ना काही कारणांमुळे वॉइसवर करायचं राहून गेलं. आता म्हटलं कशाचा पण आवाज येऊ दे, हा व्हिडिओ अपलोडच करायचा. तरी आई कपडे धुवत होत्या, त्याचा आवाज येतच होता. म्हटलं असू दे, माळ्यावर जाऊन वॉइसवर करते आणि व्हिडिओ अपलोड करते. तर पाहू शकतात किती मस्त या वड्या तयार झाल्यात. तर असंच होता लॉंग व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा. बाय.